रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट संपर्कासाठी खूपच लाभदायी ठरणार आहे। त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील दळणवळण वाढेल आणि व्यापार उद्योगाला चालना मिळणार आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील 20 ते 25 गावांना जोडणारा असा 12 किलोमीटर लांबीचा नवीन राज्यमार्ग 461 विकासाच्या दृष्टीने लाभदायी ठरणार आहे। सातारा जिल्ह्यातील पाचवड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील खेड खोपी या 2 गावांना जोडणारा हा महामार्ग सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या समृद्धीचा मार्ग ठरणार आहे। खेड शहर व तालुक्याला जोडणारा हा घाट सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कांदाट खोऱ्याला जोडेल। कोकण आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा घाट सुरक्षित दृष्टीने तयार करण्याचे प्रयत्न शासनाचे सुरू झाले आहेत। त्यामुळे शासनाने आता पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे। वेरळ खोपी फाट्यापासून पाचवडपर्यंतचा 131 किलोमीटरचा हा मार्ग आता सुसज्ज होऊन या रस्त्यांवरून वाहतूक सुरू होणार आहे। मुंबई गोवा महामार्ग आणि मुंबई बेंगलोर महामार्ग या 2 महामार्गांना जोडणारा हा रघुवीर घाट भविष्यामध्ये समृद्धीचा मार्ग ठरणार आहे। ज्यावेळेला अंबा आणि कशेळी घाट बंद पडेल तेव्हा या घाटाचा उपयोग होणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।